ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कल्याण नगर मार्गावरील बिबट्याचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेणार। ड्रोन सर्वेक्षण कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून त्या बिबट्याचा शोध घेतला जाणार। वन विभागाचे अधिकारी स्मिता राजहंस यांची माहिती। अहिल्यानगरमधील इसळक या ठिकाणी निंबळक आणि खारेकर्जुने या भागामध्ये बिबट्याचा 3 दिवसांपासून धुमाकूळ। नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश द्यावेत यासाठी निंबळक या गावामध्ये ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन, तर इसळक आणि निंबळक तसंच खारेकर्जुने या गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। काल जवळपास 4 तास बिबट्यानं नाशिकच्या महात्मानगर भागात धुमाकूळ घातला होता। बिबट्याच्या हल्ल्यात 9 जण जखमी। नाशिकच्या महात्मानगर परिसरामध्ये बिबट्या असल्याची शंका। बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाचा रात्रभर पहारा। काल संध्याकाळच्या वेळी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला। नाशिकच्या बागलाण तालुक्यातल्या बिबट्याचा धुमाकूळ। शेतशिवारामध्ये मुक्त संचार करणारा आहे बिबट्या सीसीटीव्हीत कैद। बिबट्याला जेरबंद करण्याची गावकऱ्यांची वन विभागाकडे मागणी। अकोला जिल्ह्यातल्या तामसी शेतशिवारामध्ये बिबट्या आढळला, तर शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। वन विभागानं तात्काळ या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघीण सांगलीच्या चांदोली या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दाखल। सह्याद्रीमध्ये चंदा वाघिणीला तारा असं नाव देण्यात आलंय। नगर परिषद निवडणुकीसाठी कागल तालुक्यामध्ये नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 13 पैकी 5 जागांवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती। नांदेडमध्ये भाजपला सोडून राष्ट्रवादीची शिंदेच्या सेनेसोबत युती होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला खिंडार। खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये 30 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। कारंजा शहरामध्ये ठाकरेंच्या सेनेची ताकद वाढणार। भंडाऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी। प्रदीप खोपडे यांचा इशारा। ठाकरे बंधूंचा ब्रँड ताकदीवर मुंबई महापालिकेमध्ये या ठिकाणी झेंडा फडकवणार, खोपडेंचं वक्तव्य। लातूरच्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फूट, तर काँग्रेससोबत हातमिळवणी न करता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपलं वेगळं पॅनल तयार करून 17 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज भरले। भंडाऱ्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा एकला चलोरेचा नारा। नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून मधुरा मदनकर यांचं नाव घोषित। प्रचाराची जबाबदारी असलेल्या आमदार परिणय फुकेंकडून मदनकर यांचा डोर टू डोर प्रचार। भंडाऱ्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांमध्ये लढत। नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जयश्री बोरकर, तर भाजपकडून मधुरा मदनकर मैदानात। गोंदियामध्ये कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी 4ही क्षेत्रांमध्ये एकूण 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। गोंदिया नगर परिषदेमध्ये सर्वाधिक 39 अर्ज दाखल। भास्कर जाधवांच्या मुलीचा चिपळूण नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज, तर ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी अर्ज भरला। कांचन शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। रायगडच्या महाडमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये जगताप गटाला मोठा धक्का। प्रभाग 7 या ठिकाणी कार्यकर्त्यांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश। महाडमध्ये स्नेहल जगताप यांना हा धक्का। रत्नागिरीमध्ये महायुतीनं शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज। अर्ज भरण्यासाठी मंत्री उदय सामंत रत्नागिरीमध्ये उपस्थित होते। शिंदे सेनेच्या 9 आणि भाजपच्या 6 उमेदवारांनी आज अर्ज भरला। बदलापुरात काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय जाधव यांचा राजीनामा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात काँग्रेसला मोठा धक्का। बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत 16 अर्ज दाखल, तर सदस्य पदांसाठी 162 नामनिर्देशन पत्र दाखल। मात्र जिल्ह्यातील युती आघाडीचे अद्याप भिजते घोंगडे असून काँग्रेस आणि वंचितची युती झाल्यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी पक्षांकडून खबरदारी। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक, त्यामुळे आज आणि सोमवारी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होण्याचा अंदाज। नाशिकच्या सटाणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ, तर माजी नगराध्यक्ष सुनील मोरेंच्या पत्नी योगिता मोरेंसह रुपाली कोठावदे रिंगणात। भाजपकडून दोन्ही उमेदवार इच्छुक असून तिकिटासाठी मंत्र्यांकडे लॉबी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर यांचा मृतदेह आढळला, तर हादियाबाद नहरवाडी या ठिकाणी मार्गावर नळकांडी पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळला। गणेश टेमकर गंगापूर तालुक्यातल्या भलगाव या ठिकाणचे रहिवासी।
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल. इंद्रायणी घाट वैष्णवांच्या मेळ्यानं या ठिकाणी फुलला. टाळ मृदुंगाच्या आवाजात ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. वाशिम जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन सतर्क. वाशिम शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस दलाचा रूट मार्च. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका आता जवळ आल्यामुळे पोलिसांकडून खबरदारी. साताऱ्यामध्ये जरंडेश्वर कारखान्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू ठेवल्यामुळे शेतकरी आक्रमक. या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. वाशिमच्या वारा जहांगीर परिसरातील संगमेश्वर जलप्रकल्प तुडुंब जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे मासे उपलब्ध होत असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये उत्साहाचं वातावरण. साताऱ्यामध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 8 विभागातून 240 स्पर्धकांचा यामध्ये सहभाग. तर पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तरळकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग. पुण्याच्या भोरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत 2 विद्यार्थिनी नासा आणि अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी अमेरिकेकडे रवाना. नासाला भेट देण्यासाठी 16,000 विद्यार्थ्यांमधून भोरमधील आदिती पारठे आणि आदिती राऊत या 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड. बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्त 3 दिवस जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकास विभाग मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाचं उद्घाटन. तर नागपूर मानकापूर स्टेडियममध्ये या महोत्सवाचं उद्घाटन होणार. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या गोंदेगावमधील विद्यार्थ्यांची अभिनव कल्पना राज्यस्तरावर झळकली. सौर ऊर्जेवर चालणारे कांदापात कापणी यंत्र या ठिकाणी इन्स्पायर अवॉर्डमध्ये राज्यस्तरीय निवडलं गेलंय. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतनं आमगाव सालेकसा या ठिकाणी 36 गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र वीज बिल न भरल्यामुळे प्रशासनाकडून गेल्या 5 दिवसांपासून विजेसह पाणी पुरवठा बंद. तर 1 महिन्याच्या आत ही योजना 2 वेळा बंद पडल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सांगलीमध्ये पार पडलं शेतकरी उत्पादक खरेदीदार हे संमेलन. तर जिल्ह्यामध्ये पिकणाऱ्या प्रमुख पिकांना आणि शेतकऱ्यांना व्यापार पेठ मिळावी या उद्देशानं संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या माध्यमातून 14.39 कोटींच्या 1,580 मेट्रिक टन मालाच्या खरेदीवर आणि विक्रीवर सुद्धा यामध्ये करार झाले. कोल्हापूरच्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर सादर केलं भरतनाट्यम. 17,650 फूट उंचीवर भरतनाट्यम करत रचला विक्रम. दिव्या बारके आणि मिताली महाराज तसंच प्रांजल दळवी यांनी संयोगिता यांना साथ दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पॅलेस्टाईन गाझा निधी गोळा. तर या ठिकाणी हा घोटाळा झाल्याची माहिती. पॅलेस्टाईन आणि गाझासाठी मदत कार्याच्या नावाखाली घोटाळा. इमाम अहमद रजा फाउंडेशनच्या अनधिकृत संस्थेद्वारे या ठिकाणी 90 लाखांहून अधिक रक्कम गोळा. तर एटीएस कडून या फसवणुकीचा गुन्हा दाखल. कोथरूड मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल. कोथरूड आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा दाखल. कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती. परभणीच्या पूर्णामध्ये रेल्वे रुळावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. पादचारी उड्डाणपूल नसल्यामुळे रेल्वे रुळावरून प्रवास करण्याची वेळ. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. गडचिरोली आणखी एका नव्या पोलीस ठाण्याची त्या ठिकाणी निर्मिती. तर माओवादी कारवायांवर नियंत्रणासाठी नवीन पोलीस स्टेशन सज्ज. तर चातगाव परिसरात नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन. वसईच्या सातिवलीमध्ये 6वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू. जे रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू. शाळेत उशिरा आल्याच्या कारणावरून शिक्षिकेनं उठाबशा काढायला लावल्याचा आरोप. अहिल्यानगरमधील भास्कर वस्ती परिसरात कार आणि खासगी बसचा अपघात. अपघातानंतर कारला लागलेल्या आगीमध्ये चालक मुजाहिद शेखचा होरपळून मृत्यू. अपघातानंतर बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.